तर हॅलो, मी अमित चौधरी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आणि माझा मित्र आज आम्ही गुजरातमध्ये आलो आहे फिरायला. हा माझा मित्र सूरज चव्हाण. तर त्याला कसं वाटतं आज इथे येऊन. आणि आज आम्ही इथं जे अंजनी कुंड असं म्हणून जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी मोठं वॉटरफॉल आहे असं इथल्या जे काही ट्रायबल एरिया आहे त्यांचं म्हणणं आहे. ओके, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला काही माहिती भेटली आणि आम्ही ते बघायला चाललो आज की वॉटरफॉल आहे, मोठा धबधबा आहे. ओके, आणि त्या ठिकाणी खूप सारं असं काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत, तर ते आम्ही बघायला चाललो आज. तर हा आहे असा इथला सीन. तुम्ही पण बघू शकता की अंजनी कुंड. आणि इथून आम्ही आता सुरुवातीला इथे एंटर करतोय. बघण्यासारखं अजून खूप आहे. माझा मित्र पुढे जातोय, त्याला आपण असं फॉलो करणार आहे पुढे जाऊन. चला. असं तुम्ही बघू शकता की इथले जे काही निसर्गरम्य वातावरण आहे आणि जे काही मोठमोठे डोंगर आहेत. ओके, तर थोडं पाऊस कमी झालेलं आहे इथं, म्हणून आम्ही आलो होतो इथे फिरायला. आणि ते ओके, तर तुम्ही पण बघू शकता अशा ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आज इथे फिरायला आलो शकता की हे बघा असं छोटे छोटे झरे खूप वाहत आहे तिथून पाणी. आणि एकदम स्वच्छ, अतिशय स्वच्छ पाणी असं तिथून जातं आहे. ते आज पाऊस काही जास्त झाला नाही म्हणून पाणी पण स्वच्छ आहे इथं, गढूळ पाणी नाही आहे. तुम्ही बघू शकता. हो, सध्या पाऊस कमी असल्यामुळं पूर नाही नदीला, परंतु खूप मोठी अशी नदी आहे. पुढे 2 नद्या उगम पावतात. तर पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून माझ्या मित्राने आता चिठ्ठी उघडलेली. हो, तर इथे छोटंसं एक बंधारा आहे, स्वच्छ पाणी वाहते तिथून. गुजरातमध्ये तुम्ही असं प्रत्येक ठिकाणी जर बघितलं असे छोटे छोटे असे बंधारे तुम्हाला दिसतील. ओके, जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला भेटत नाही, पण मग इथं असं खूप सारे असे बंधारे तुम्हाला बघायला भेटणार आहे. पावसाची शक्यता होती आणि पाऊस तर आता आलेले, थोडं थोडं पाऊस चालू झालेले. ओके, आम्ही आता छत्रीमध्ये लपतोय. पडण्याची शक्यता आहे तिथं. तिथे जाऊ नको सूरज, इकडे बाहेर मागे पडशील बरं का तू. आलं त्याच्यामध्ये. माझ्या मित्राने आता माघारी घेतली, कारण की तो थोडक्यात वाचलेला आहे. तो आता पडणारच होता. तर आता आम्ही ते कॅन्सल करतोय आणि जे काही चांगला रस्ता आहे ते तिकडनं बघतोय आपण. का ते खूप सारे प्रवासी आणि जे काही बघणारे, जे निसर्गाचे आनंद घेणारे, जे काही इथले स्थानिक म्हणूया किंवा इथले गुजरातमध्ये म्हणूया की महाराष्ट्रामधून म्हणूया. ओके, आणि माझा मित्र आता छत्रीमध्ये लपलेले, कारण की पाऊस म्हणजे आता खूपच जास्त वाढलेला आहे इथं. तो पण माझा मित्र पण थोडक्यात म्हणजे वाचलेले, पडता पडता वाचलेले. तिथं खाली खूप अशी चिकन जागा होती, कारण की बंधाऱ्याच्या खाली कडेहून आम्ही जात होतो. आणि आत्ता पण आम्ही इथून असं जाण्याचा प्रयत्न करतोय. बघूया आपण. तर इथं छोटंसं एक बोर्ड लावलं आहे त्यांनी. माहिती त्यांनी दिलेली तिथं, पण थोडक्यात माहिती, आणि ते पण गुजराती भाषेमध्ये दिल्यामुळे आम्ही काही ती भाषा समजू शकत नाही. तर आता पुढे बघूया आपण. हां, तर बघू शकता तुम्ही आता चाललो आहे आम्ही हळूहळू. पाऊस पण वाढतोय. मी तर ओलं झालं ते पूर्ण. माझा मित्र पण ओला झालेला आहे. छत्री आणलेली आहे पण त्याचा काही उपयोग नाही झालेला आहे, कारण की दोघांना लपणं हे अवघड झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता जे काही खाली जो बंधारा आपण जो म्हणत होतो. ओके, आणि त्या बंधाऱ्यामध्ये ज्या नदीचं पाणी येतं आहे. ओके, थोडक्यात जे काही अंजनी कुंड, त्या अंजनी कुंडामधून जे काही पाणी येतं आहे ते खाली त्या बंधाऱ्यामध्ये जाते आणि तिथे जाऊन साचते. ओके, ते बघू शकता ती नदी. तर तुम्ही बघू शकता खूपच अवघड रस्ते, तिथून खूप मोठमोठे दगड आहेत, पण तरीसुद्धा आम्ही त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतो. मजा पण वाटते आणि पूर्ण ओले पण झालेले, तेव्हा थंडी पण वाजते, पण काय हरकत नाही. आम्हाला अंजनी कुंड आज बघायचंच आहे, असा आम्ही निश्चय केलेला आहे. चला सूरज, सांभाळून बरं का रे, पडशील. अजून इथं बघण्यासारखं खूप आहे. तुम्ही इथून आवाज पण ऐकू शकता. हे बघा, इथं आम्ही दोघेच नाही, अजून खूप सारे असे इथले स्थानिक लोक किंवा गुजराती लोक इथे फिरायला येत आहेत, बघण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. हे ते स्थानिक लोक आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. मित्रांनो, कसं आहे, बघण्यासारखं आहे का ते? बघण्यासारखं आहे का? काय रे, बघण्यासारखं आहे का ते? हां,
भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करून त्यांना काही गोष्टी विचारण्याचा प्रयत्न केला, कारण की आम्हाला खूप उत्सुकता आहे की पुढे काय आहे आणि जो धबधबा आहे तो कसा आहे. तर तेच आम्हाला बघायला पुढे जायचे. आवाज तर खूप जोरात येतो. आधी इथं धबधब्याचा आवाज येतोय. चला, तुला जो निसर्गाचा आनंद घ्यायचा होता तो हे बघू शकतो. आता अजून आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करूया आणि जो काही अंजनी कुंड हा जो काही धबधबा आहे तो बघण्याचा प्रयत्न करूया. खूपच वरतून ते पाणी पडतंय, छोट्याशा ठिकाणावरून दिसतंय ते उगम स्थान देत होते ते लोक माझ्या करणार मानायचे. सूरज, फायनली आपण आता अंजनी कुंडजवळ पोहोचलेले. कसं वाटते तुला? आवाज येतो का जोरजोराचा? हां, पाऊस पण कमी झालेले, मी तर पूर्ण भिजलेले. सूरज, सांभाळून ये बरं का. हां, रस्ता अवघड आहे, पण थोडं सांभाळून कर. चालेल, चलो तुला फॉलो करते. हां, यस. अरे बापरे बाप. चलो, ओपन स्पेस आहे तिथे आपण. हे वरती जाऊ ना आपण, वरती बघण्यासारखे तिथं ओपन स्पेस. ते का तिथून बघता येईल, त्यांच्याकडे जायचं आपण. अरे ते खाली जायचं का? हो मग. हां, चला, इथून पण रस्ता आहे, पण तिथून नाही आम्हाला जायचे. वरतून बघूया आपण थोडी कसं आहे ते. अवघड रस्ते, खूपच अवघड रस्ते.